नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपल्या न्यू टेक्निकल फॉल्ट मराठी चॅनलवर. सकाळीच एका कस्टमरनं गोदरेजचं फ्रीज रिपेअरिंग करण्यासाठी इथं आणून ठेवलेला आहे. कस्टमरचं असं म्हणणं होतं की फ्रीजमध्ये आतमध्ये काय फ्रीजरमध्ये कुलिंग वगैरे होत नाही, काय सगळं कुलिंग होत नाही. आता आपण एकदा फ्रीज चेक करून बघूया फ्रीजला काय प्रॉब्लेम झाला आहे. पहिल्यांदा फ्रीजची पिन लावून घेऊया आणि चालू करून बघूया की नेमका फ्रीजला प्रॉब्लेम काय झाला. हे बघा मित्रांनो, इथं पॉवर ऑन केला आहे तर बघा कॉम्प्रेसरचा पण काय आवाज येत नाही. कॉम्प्रेसर चालू झालेला नाही मित्रांनो. तिथं बघा कट करून आवाज आला. आता पिन बंद करूया, पिन काढूया मित्रांनो. इथं रिले ऑइल म्हणून पार्ट आहे ते आपण काढून बघूया. हे बघा मित्रांनो, ऑइल पी एकदम हीट झाला आहे, गरम झाला आहे. ऑइल पी ट्रिप झाला आहे आणि आता त्याचा रिले पार्ट आहे तो पण पूर्ण गरम झालेला आहे. त्याची पिन काढूया. हा बघा मित्रांनो, याचा रिले पार्ट खराब झाला आहे. इथं आपण आता नवीन रिले पार्ट टाकून फ्रीज चालू करून बघूया. हे बघा मित्रांनो, हा नवीन रिले आहे. हा नवीन रिले टाकून एकदा आपण चालू करून बघूया. हे बघा मित्रांनो, हा नवीन रिले आहे. हा नवीन रिले आपण इथं टाकायचा आहे. नवीन रिले टाकला, ऑइल पी पण गार झालं आहे. आता एकदा आपण चालू करून चेक करून बघूया. मित्रांनो, आपण नवीन पार्ट टाकला आहे आणि एकदा फ्रीज आपण चालू करून बघूया. बघा मित्रांनो, नवीन रिले पार्ट आपण टाकलेला आहे आणि कॉम्प्रेसर चालू झालेला आहे. हे बघू शकता, कॉम्प्रेसरचा तुम्हाला इथं आवाज येत असेल. हे बघा मित्रांनो, कंडेन्सर पण गरम झालेला आहे. एकदा आतमध्ये कुलिंग चेक करूया. हे बघा मित्रांनो, फ्रीजर बॉक्सचं सगळीकडे कुलिंग झालेला आहे. कस्टमरचा फ्रीज आपण रिपेअरिंग करून दिलेला आहे. अशाच रिपेअरिंगच्या व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा.